नमस्कार. व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज मंजूर झालं की आपल्याला वाटतं चला एक मोठं काम झालं. पण थांबा, खरी गोष्ट वेगळीच आहे. बँकेने मंजूर केलेला तो मोठा आकडा आणि प्रत्यक्षात आपल्या हातात येणारे पैसे यात खूप मोठं अंतर असतं बरं का. आणि हेच अंतर न समजल्यामुळे अनेक व्यवसायांचा कॅश फ्लो गडबडतो. चला आज आपण हाच गोंधळ एकदम सोपा करून समजून घेऊया. हा प्रश्न खरं तर प्रत्येक व्यावसायिकाच्या मनात असतो, नाही का? बँकेकडून एक मोठं सँक्शन लेटर येतं आणि असं वाटतं की चला आता सगळ्या आर्थिक अडचणी सुटल्या. पण खरी कहाणी तर इथून पुढे सुरू होते. म्हणजे ती सगळी रक्कम आपल्याला एकाच वेळी वापरता येते का? तर याचं उत्तर आहे नाही. आणि बरोबर इथेच खरा गोंधळ सुरू होतो. आणि हो, हाच फरक समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. विचार करा, एका बाजूला आहे बँकेने दिलेलं एक वचन म्हणजे मंजूर केलेली कमाल मर्यादा, आणि दुसऱ्या बाजूला आहे महिन्याचं वास्तव म्हणजे ती रक्कम जी आपण रोजच्या कामासाठी खरंच वापरू शकतो. आज आपण याच दोन महत्त्वाच्या संकल्पना उलगडून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या संकल्पनेपासून. MPBF याला आपण बँकेने दिलेलं एक मोठं वचन असं म्हणू शकतो. ही ती कमाल मर्यादा आहे जी बँक आपल्या व्यवसायाला वर्षभरासाठी खेळत्या भांडवलासाठी मंजूर करते. तर MPBF म्हणजे मॅक्सिमम परमिसिबल बँक फायनान्स. नावावरूनच कळतंय की ही जास्तीत जास्त शक्य असलेली फायनान्सची रक्कम आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ही काही आपल्या खात्यात 24 तास उपलब्ध असणारी रक्कम नाहीये. ही एका वर्षासाठी ठरवलेली सर्वोच्च सीमा आहे. आता यामागचं तत्त्व खूपच साधं आणि तितकंच महत्त्वाचं आहे. बँक काय म्हणते की व्यवसायातली सगळीच्या सगळी जोखीम आम्ही नाही उचलणार. व्यवसाय मालकाने म्हणजे तुम्ही स्वतःचे पैसेही व्यवसायात गुंतवले पाहिजेत. यालाच बँकिंगच्या भाषेत स्किन इन द गेम असं म्हणतात. यामुळे होतं काय की मालकाची जबाबदारी आणि व्यवसायाप्रती असलेली कटिबद्धता दोन्ही सिद्ध होते. ही संकल्पना काही आजकालची नाहीये. खूप आधी म्हणजे 1975 साली टंडन समितीने काही शिफारशी केल्या होत्या आणि त्यावरच ही पूर्ण प्रणाली आधारित आहे. आणि आज आपल्या देशातल्या बहुतेक सर्व बँका पद्धत 2 किंवा मेथड 2 वापरूनच MPBFचं कॅल्क्युलेशन करतात. हे सगळं आणखी सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. समजा ही एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीची आर्थिक स्थिती आहे. त्यांची एकूण चालू मालमत्ता म्हणजे करंट असेट्स आहेत 180 लाख रुपये आणि एकूण चालू देयता म्हणजे करंट लायबिलिटीज आहेत 40 लाख रुपये. बरं, आता बघूया बँक हे कॅल्क्युलेशन करते कसं. मेथड 2 नुसार एकदम सोपं आहे, लक्ष द्या. स्टेप 1 आपल्याला काढायची आहे नेट वर्किंग कॅपिटल गॅप. म्हणजे काय? तर टोटल करंट असेट्स जे आहेत 180 लाख त्यातून मायनस करायचे आहे टोटल करंट लायबिलिटीज म्हणजे 40 लाख. सो 180 वजा 40 किती झाले? बरोबर 140 लाख. ही झाली पहिली पायरी. आता स्टेप 2 प्रमोटरचं कॉन्ट्रिब्युशन हे किती असतं? तर टोटल करंट असेट्सच्या म्हणजे 180 लाखांच्या 25% जे होतात 45 लाख रुपये. आता फायनल स्टेप सगळ्यात महत्त्वाची. ही जी गॅप आहे 140 लाखांची त्यातून प्रमोटरचं कॉन्ट्रिब्युशन म्हणजे 45 लाख वजा करायचं आणि आपल्याला मिळतो आपला MPBFचा आकडा. आणि तो आकडा आहे 95 लाख रुपये. ही आहे बँकेने दिलेली वचनबद्ध रक्कम. याचा अर्थ बँक या कंपनीला जास्तीत जास्त 95 लाखांपर्यंत खेळत्या भांडवलासाठी कर्ज देऊ शकते. पण थांबा, गोष्ट इथे संपलेली नाही. हे तर फक्त अर्धसत्य आहे. आता आपण वळूया दुसऱ्या आणि खरं तर जास्त महत्त्वाच्या संकल्पनेकडे, ड्रॉइंग पॉवर किंवा सोप्या भाषेत DP. जर MPBF हे बँकेचं वचन असेल तर DP हे महिन्याचं वास्तव आहे. ही ती रक्कम आहे जी आपण खरंच आपल्या खात्यातून काढू शकतो. तर ड्रॉइंग पॉवर म्हणजे काय? तर आपल्या कॅश क्रेडिट खात्यातून पैसे काढण्याची प्रत्यक्ष मर्यादा. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही रक्कम कधीच स्थिर नसते. ती दर महिन्याला आपल्या व्यवसायाच्या रिअल टाईम परिस्थितीनुसार बदलत राहते. मग ही रक्कम नक्की ठरते कशी? ती आपल्या व्यवसायातल्या 2 मुख्य गोष्टींवर अवलंबून असते. एक म्हणजे आपल्या गोदामात असलेला माल म्हणजे स्टॉक आणि दुसरं म्हणजे बाजारातून आपल्याला येणारी रक्कम म्हणजे डेटर्स. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण बँकेला जी रिअल टाईम सुरक्षा देतो त्यावरच आपली DP अवलंबून असते. आणि यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट येते, मार्जिन. बँक आपल्या एकूण स्टॉक आणि डेटर्सच्या 100% किमतीवर कर्ज देत नाही. ती स्वतःच्या सुरक्षेसाठी काही टक्के रक्कम, समजा 25% बाजूला ठेवते. यालाच मार्जिन म्हणतात. कर्ज आपल्याला उरलेल्या रकमेवरच मिळतं.
चला पुन्हा आपल्या त्याच उदाहरणाकडे येऊया. समजा या चालू महिन्यामध्ये कंपनीकडे 80 लाखांचा स्टॉक आहे आणि 50 लाखांचे डेटर्स आहेत जे 90 दिवसांच्या आत वसूल होतील अशी अपेक्षा आहे. यांची टोटल झाली 130 लाख. यातून आपण क्रेडिटर्सचे 20 लाख वजा करूया, म्हणजे आपल्याला डीपी कॅल्क्युलेशनसाठी एक बेस अमाऊंट मिळेल. तर आता आपल्याकडे डीपीच्या कॅल्क्युलेशनसाठी आधार रक्कम आहे 110 लाख रुपये. आता बँक आपलं मार्जिन लावणार, म्हणजे तिची सुरक्षितता. समजा ते 25% आहे. 110 लाखाचे 25% किती झाले? 27.5 लाख रुपये. आता फायनल डीपी काढण्यासाठी आपण 110 लाखांमधून हे मार्जिन म्हणजे 27.5 लाख वजा करणार. आणि ती रक्कम आहे 82.5 लाख रुपये. आता बघा गंमत. बँकेने मंजूर मर्यादा म्हणजे MPBF दिली होती 95 लाखांची. पण या महिन्यात कंपनी प्रत्यक्षात फक्त 82.5 लाख रुपयेच वापरू शकते. हेच आहे ते वचन आणि वास्तव यातलं महत्त्वाचं अंतर जे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर आत्तापर्यंत आपण 2 वेगवेगळे आकडे पाहिले, एक 95 लाखांचा आणि दुसरा 82.5 लाखांचा. आता या दोन्ही आकड्यांमधला फरक आणखी स्पष्टपणे समजून घेऊया, कारण आपल्या व्यवसायाच्या कॅश फ्लोचं आणि आर्थिक आरोग्याचं सगळं गणित याच फरकावर अवलंबून आहे. आता बघा, इथेच सगळा खेळ आहे. एका बाजूला आहे MPBF म्हणजे बँकेने दिलेलं वचन, आणि दुसऱ्या बाजूला आहे ड्रॉईंग पॉवर म्हणजे महिन्याचं खरं वास्तव. MPBF म्हणजे काय? तर वर्षासाठी ठरवलेली एक थिओरिटिकल म्हणजे कागदावरची लिमिट. ती आपल्या वर्षभराच्या अंदाजांवर अवलंबून असते. पण ड्रॉईंग पॉवर ही अगदी प्रॅक्टिकल आहे, रिअल टाईम आहे. ती दर महिन्याला आपल्याकडे असलेल्या खऱ्या स्टॉक आणि डेटर्सवर ठरते. सोप्या भाषेत सांगायचं तर MPBF ही आपली फायनल बाउंड्री लाईन आहे, पण आज आपण किती पैसे वापरू शकतो हे मात्र आपली ड्रॉईंग पॉवर ठरवते. मग प्रश्न येतो की बँका अशी दुहेरी प्रणाली का वापरतात? यामागे काही ठोस कारणं आहेत. पहिला म्हणजे जोखीम नियंत्रण. बँक खात्री करते की तिचं कर्ज नेहमी मालमत्तेने सुरक्षित आहे. दुसरं, समजा एखाद्या कंपनीचा स्टॉक किंवा वसुली अचानक कमी झाली तर बँकेला लगेच कळते की काहीतरी अडचण आहे. यामुळे NPA टाळता येतो. आणि तिसरं म्हणजे यामुळे आपल्यासारख्या व्यावसायिकांना एक प्रकारची आर्थिक शिस्त लागते. बरं, हे सगळं समजून घेतल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की एक व्यावसायिक म्हणून आपण आपली ड्रॉईंग पॉवर चांगली कशी ठेवू शकतो? कारण लक्षात घ्या, DP म्हणजेच आपल्या व्यवसायाचा ऑक्सिजन आहे. तो कमी झाला की व्यवसायाला धाप लागायला सुरुवात होते. चला, यासाठी काही व्यावहारिक टिप्स पाहूया. तर मग आपली ड्रॉईंग पॉवर नेहमी मजबूत राहावी आणि ऐनवेळी पैशांची अडचण येऊ नये यासाठी नक्की काय करायला पाहिजे? सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, आपलं स्टॉक स्टेटमेंट नेहमी वेळेवर आणि अचूकपणे बँकेत जमा करा. बाजारातून येणारी रक्कम म्हणजे डेटर्स 90 दिवसांच्या आत वसूल करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. कधीही आपल्या कॅल्क्युलेशन्सनुसार आलेल्या DPपेक्षा जास्त पैसे काढू नका. बँकेला वार्षिक रिव्ह्यूसाठी लागणारा CMA डेटा देताना तो वास्तववादी असू द्या. आणि एक मोठी चूक टाळा, खेळत्या भांडवलाचे पैसे कधीही मशिनरी किंवा जमीन खरेदीसाठी वापरू नका. आणि शेवटी या लेखाचे लेखक आणि बँकिंग तज्ज्ञ श्री श्रीकांत जाधव यांचे खूप महत्त्वाचं वाक्य आहे. ते म्हणतायत की बँकेला शत्रू न मानता आपल्या व्यवसायाचा एक भागीदार माना. जर आपण त्यांच्यासोबत पारदर्शक व्यवहार ठेवला आणि वेळेवर सगळी माहिती दिली तर आपलं आणि बँकेचं नातं नेहमीच मजबूत राहील आणि व्यवसायाला फायदाच होईल. तर आता हे सगळं ऐकल्यावर आपण सगळ्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. आपल्या व्यवसायाच्या मंजूर मर्यादेत म्हणजे MPBFमध्ये आणि आपल्या मासिक ड्रॉईंग पॉवरमध्ये म्हणजे DPमध्ये खरंच किती अंतर आहे? हे अंतर जितकं कमी असेल तितकी आपल्या व्यवसायाची आर्थिक स्थिती जास्त मजबूत आहे, हे नक्की. जरा विचार करा.